हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14वा. गुणत्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14, श्लोक क्रमांक 18. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणात स्थित असलेले ऊर्ध्व गती घेतात. रजोगुणात स्थित असलेले मध्येच तिष्ठत राहतात. तमोगुणी अतिशय नीच अशा अधम गतीत रुतत जातात. सत्वगुणात स्थित असलेले स्वतःच्या सात्विक आणि शुद्ध आचरणाने प्रगती करतात. ते नित्य नियमित अध्यात्म योग साधनेने आत्मबोध प्राप्त करून सत्वगुणांच्याही पलीकडे गुणातीत होतात. सप्तस्वर्ग याचा अर्थ भरपूर सौख्य उपभोगून ते मुक्तीची वाटचाल करतात. त्यांचे सौख्य अभौतिक असते. जीवनाचा कैवल्यानंद घेत घेत ते परमपदाला पोहोचतात. यालाच येथे ऊर्ध्वम गच्छन्ति म्हणजे ऊर्ध्व गती असं म्हटलेलं आहे. रजोगुणी सदा सर्वदा भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत रत असतात. भरपूर उपभोगांसाठी भरपूर काम करावे. नित्य नवनवीन उपभोग शोधून ते मनमुराद उपभोगावे हेच यांचे आयुष्य असते. हाच यांचा जीवनोद्देश असतो. त्यांना भौतिक उपभोगांशिवाय इतर काहीही सुचत नाही आणि इतर काही नकोही असते. यामुळे भोग निर्माण होतात. भोगातून भोग वाढत जातात. ते एका जन्मात उपभोगून संपत नाहीत. यामुळे हे लोक कायम जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून त्यातच फिरत राहतात. ते जोपर्यंत अध्यात्म योग साधना करून यामधून सुटका करू इच्छित नाहीत तोपर्यंत यामधून त्यांची सुटका होत नाही. यामुळे हे प्रगती करून सत्वगुणी होत नाहीत. तसेच तमोगुणीही होत नाहीत. सत्व आणि तम यामध्ये यांचा प्रवास खुंटीला बांधलेल्या दोरीप्रमाणे वर्तुळाकार होत असतो. यालाच येथे मध्ये तिष्ठन्ति असे म्हटलेले आहे. तमोगुणी नित्य नियमित अधम असे उपभोग घेण्यात गर्क असतो. येन केन प्रकारेन उपभोग घ्यावे एवढेच यांना समजते. स्वतःच्या स्वार्थापुढे इतरांची यांना काहीही कर्तव्य नसते. स्वतःच्या स्वार्थापुढे इतरांशी यांना काहीही कर्तव्य नसते. त्यामुळे स्वतःचे शौक पुरवताना यांच्याकडून अनन्वित अधर्माचरण होत असते. त्यामुळे चिखलात पाय रुतल्याप्रमाणे हे पाप राशीतच रुतून बसतात. नित्यदिनी अधोगतीची एक एक नवनवीन पायरी ते खाली उतरत असतात. यामधून त्यांना उपरती झाल्याशिवाय यांची सुटका होत नाही. यामधून एखाद्या सत्पुरुषाच्या परिसस्पर्शाने एखादा बाहेर होतो. परंतु सर्वसाधारणपणे यामध्येच हे चिखलात पाय रुतल्यासारखे रुतून बसतात. यालाच येथे अध गच्छन्ति म्हणजे नीच अशा अधमगतीत रुतत जातात असं म्हटलेलं आहे. याला जोडूनच पुढचा श्लोक क्रमांक 19. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. जो गुणांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही करता समजत नाही त्याला गुणांच्या पलीकडील बोध होतो आणि तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आपल्या प्रत्येक कृतीला, आपल्या प्रत्येक कर्माला, आपल्या प्रत्येक कर्म प्रवृत्तीला सत्व, रज आणि तम हे गुण कारणीभूत असतात.
समोरील दृश्य पाहून आपल्यातील सत्व, रज किंवा तम यापैकी कोणता तरी एक गुण प्रभावित होतो आणि त्या प्रभावित झालेल्या गुणानुसार आपण कार्य करतो हे समजून जाणून घ्यावे. दृश्य पाहिल्यावर आपण स्वतः कधीही कार्यप्रवृत्त होत नाही. आपल्यातील गुण कार्यप्रवृत्त होत असतात. अशा प्रकारे जो जाणतो की कृतीचा कर्ता आपल्यातील कोणता तरी एक गुण आहे, तो या गुणांच्या पलीकडील ज्ञान प्राप्त करतो. कारण अशा ज्ञानाने तो दूर राहून आपल्या गुणांना अवलोकन करू शकतो. त्यामुळे त्याला स्वतःतील गुणांच्या लीला त्रयस्थपणे अनुभवता येतात आणि त्यामुळे साधना करून तो या त्रयस्थ वृत्तीमधून आपल्यातील गुणांना काबूत आणू शकतो. यामुळे तो गुणातीत अवस्था प्राप्त करतो. तो निर्गुणी होतो. अज्ञानामुळे गुणांशी मानलेला आपला संबंध लोप पावला की आपण स्वाभाविक परमात्मा स्वरूपात प्रविष्ट होतो. हे परमात्मा स्वरूप आपल्याला मूलतः असतेच. केवळ गुणांच्या प्रभावामुळे ते झाकोळले गेलेले असते. गुणांचे आवरण नष्ट झाल्यावर आपले गुणातीत परमात्मा स्वरूप प्रविष्ट होते. यामुळे आपण भगवंत श्री स्वरूप होतो. हरिओम.